आदर, अभिनंदन, नमस्कार, हॅलो अँड व्हेरी गुड आफ्टरनून लेडीज अँड जेंटलमेन. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आजच्या स्नेहसंमेलनास लाभलेल्या मान्यवरांचे आगमन झालेले आहे. तरी आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजराने मान्यवरांचे स्वागत करूयात. तसेच सर्व मान्यवरांना विनंती करते की मान्यवरांनी स्थानापन्न व्हावे. स्वागतम, शुभ स्वागतम. मान्यवरांनी स्थान भूषविल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्कार बालक मंदिर विद्यालयाच्या सन 2023-24च्या वार्षिक स्नेहसंमेलनात व्यासपीठावरील प्रमुख अतिथी, आदरणीय अध्यक्ष, संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, मार्गदर्शक, आदरणीय शैक्षणिक सल्लागार, सर्व विभागाचे आदरणीय मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद, सन्माननीय पालकवर्ग, तसेच आजच्या आपल्या कार्यक्रमाची शान म्हणजेच आपले लाडके विद्यार्थी, या सर्वांचे मी सौ वर्षा अहिरराव व मी सौ अर्चना तामटे संस्थेच्या वतीने मनापासून सहृदय स्वागत करतो. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. भारत माता की जय. भारत माता की जय. आज आपल्या संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाचा प्रथम दिवस. आपली संस्था विद्यार्थ्यांच्या शालेय गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांना वेगवेगळ्या शालेय उपक्रमांमध्ये देखील सहभागी होता यावे व त्यांना मौज मजा मस्ती याचा आनंद घेता यावा यासाठी आपल्या संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय सन्माननीय श्री जगदीशजी देसले सर नेहमीच तत्पर असतात. असेच सरांचे आजचे नियोजन म्हणजे आजचा आपला हा सुंदर सोहळा. अतिथीच्या आगमनाने उजळते भुवन, दीपांच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण. बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन, करूयात दीप प्रज्वलन. व्यासपीठावरील मान्यवरांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करावे. वंदे
बहुभाग्याची वेळ जणू ही आली, कार्यास सिद्धता लाभली, अतिहर्षाने स्वागत अमुचे घ्यावे, शुभ दिवशी स्वागत अमुचे घ्यावे. मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करण्यासाठी आपल्या प्रशालेचे संगीत शिक्षक श्री पाठक सर व इयत्ता 7वीच्या विद्यार्थिनी गाण्याचे बोल आहेत. मंगल दिन हा आज उदयला. आज उदेला स्वागत अपुले करण्याला. मंगल दिन हा आज उदेला स्वागत अपुले करण्याला. सान जरी हे बालक अपुले अर्पिती सुमने चरणाला. स्वागत अपुले करण्याला. मंगल दिन हा आज उदेला स्वागत अपुले करण्याला. धन्य आमुचे भाग्य उदेले, धन्य आमुचे भाग्य उदेले. दर्शन झाले आज आपुले, दर्शन झाले आज आपुले. संस्कृती आपुली तरण्याला. मंगल दिन हा आज उदेला स्वागत अपुले करण्याला. मंगल दिन हा, मंगल दिन हा, मंगल दिन हा आज उदेला. थँक्यू. स्वागत गीताने सर्व वातावरण मंगलमय झालेले आहे. अशा मंगलमय वातावरणात लाभलेल्या मान्यवरांचे परिचय व स्वागत. जीवन ज्यांचे अवघे आहे पुरुषार्थाच्या पराक्रमाचे, ज्यांनी आपल्या परिश्रमातून शिखर गाठले कर्तृत्वाचे. कर्तृज्ञतेतून मोठी येती सहजपणाचे भाव मनाचे. चला तर स्वागत करूया या सोहळ्यातील मान्यवरांचे. आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे माननीय श्री वाल्मिक सुराशे सरांचा परिचय सांगायचा झाला तर महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महामंडळ व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे ते अध्यक्ष आहेत. विश्वात्मका शिक्षण प्रसारक मंडळ संभाजीनगर यांचे ते संस्थापक असून शिक्षकेतर सुधारित आकृतीबद्ध समिती, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र बाल शिक्षण परिषद पुणे या विभागाचे सदस्य देखील आहे. मुख्य संपादक म्हणून ते शिक्षण मंडळ मासिक येथे देखील कार्यरत आहेत. सर हे शैक्षणिक क्षेत्रातील अगण्य व्यक्तिमत्व असून शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या सर्व अडचणी सोडवण्याचा ते कसोटीने प्रयत्न देखील करत असतात. तरी मी संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनचे अध्यक्ष माननीय श्री जगदीशजी देसले सर यांना विनंती करते की त्यांनी सरांचे स्वागत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करावे. धन्यवाद सर. तसेच आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत माननीय प्राचार्य श्री मनोज पाटील सर. सर हे छत्रपती संभाजीनगर विभागाचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सर सदस्य आहेत.
तसेच शिक्षक क्रांती संघटनेचे अध्यक्ष म्हणून सर मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रामध्ये सक्रिय काम करीत आहेत. शिक्षण संस्था मंडळाच्या माध्यमातून देखील कार्य करीत असून शिक्षण संस्थांच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात सर शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत असतात. तसेच सर मुख्याध्यापक संघटनेचे पदाधिकारी असून मुख्याध्यापकांच्या समस्या देखील सर सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. माननीय सरांचे स्वागत करण्यासाठी मी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री जगदीशजी देसले सर यांना विनंती करते की त्यांना शाल, श्रीफळ, फुलाची एक कुंडी, सन्मानचिन्ह देऊन सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आपणास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या आहेत श्रीमती निर्मला मनोहर निंभोरे मॅडम. मॅडम ह्या कन्नड येथे त्यांनी आपलं MAचं शिक्षण पूर्ण केलेलं असून सध्या त्या MSW हे शिक्षण घेत आहेत. सध्या दामिनी पथक पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहेत. मॅडम यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले आहे. आमच्या संस्थेचे माननीय श्री निकमजी सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी त्यांचे शाल, श्रीफळ व एक छोटेसे रोपटे देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. अत्तराने कपड्याला सुगंधित करणे ही काही मोठी गोष्ट नाही. आयुष्य आपल्या कर्तबगारीने सुगंधित होते. आपल्या कर्तृत्ववान कार्यशैलीतून स्वतःसोबतच जनसामान्यांचे जीवन सुगंधित करणारे व्यक्तिमत्व म्हणजेच आपल्या संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय सन्माननीय श्री जगदीशजी देसले सर. सरांचे स्वागत 1 ते 4 विभागाचे विभाग प्रमुख माननीय श्री सहाणे सरांनी करावे अशी मी सरांना विनंती करते. धन्यवाद सर. संस्थेचे सहसचिव माननीय श्री सुनीलजी निकम सरांचे स्वागत 5 ते 8 विभागाचे विभाग प्रमुख मान्य श्री दाभाडे सरांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. तसेच आपल्या संस्थेचे शैक्षणिक सल्लागार इंगोले सरांचे स्वागत करण्यासाठी मी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक माननीय तायडे सरांना विनंती करते की सरांनी इंगोले सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. कर्तव्य आणि सेवेचा घेतला आहे त्यांनी वसा,
आपल्या सामाजिक कार्याचा उमटवला आहे त्यांनी ठसा. नसे त्यांच्या कामात कसूर कधीही, शाळेतील अडचणी तत्परतेने सोडवती. अशा आमच्या संस्थेच्या युवा सदस्या कुमारी सायली दिदींचे स्वागत संस्कार बालक मंदिर विभागाच्या मुख्याध्यापका श्रीमती तळेले मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित सर्वांचे शब्दसुमनांनी स्वागत करते. यापुढील सूत्र मी माझ्या सहशिक्षिका श्रीमती अर्चना साळुंखे मॅडम यांच्याकडे सुपूर्त करते. धन्यवाद मॅडम. सर्वप्रथम मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर व कार्यक्रमाचे आयोजक समस्त पालकवर्ग आपणा सर्वांना माझा नमस्कार. संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या संस्कार बालक मंदिर विभागातील 1ली ते 4थीच्या वार्षिक पारितोषिक व विद्यार्थी गुणगौरव समारंभ आज आपण येथे आयोजित केला आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आमची संस्था सदैव क्रियाशील असते आणि त्यासाठीच वर्षभर आपण विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करत असतो. या कार्यक्रमांमधून विद्यार्थी त्यांचे कलाविष्कार दाखवतात आणि घवघवीत यश देखील मिळवतात. इतकेच नव्हे तर शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये देखील संस्कार बालक मंदिर विभागाचे विद्यार्थी कुठेही मागे नाहीत. NSSC, IMO, IO, NSO, स्कॉलरशिप यांसारख्या अनेक शाळाबाह्य स्पर्धा परीक्षांमध्ये आपले विद्यार्थी चमकताना दिसतात. अशा या विद्यार्थ्यांच्या यशाकडे बघून एवढेच म्हणावेसे वाटते की झेप अशी घ्या पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात, आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा, ज्ञान इतके मिळवा की सागरही अचंबित व्हावा, इतकी प्रगती करा की काळही पाहवत राहावा. कर्तृत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन छेदून यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा, यशाचा लख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरावा. अशा या गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांची कामगिरी अधिक चांगली करण्याकरिता प्रोत्साहनपर बक्षिसे तर मिळायलाच हवीत. कारण बक्षिसे हे विद्यार्थ्यांची शिकण्याची आणि कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा वाढवत असतात. तरी मी आता आपला अधिक वेळ न घेता मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा गुणगौरव करावा व शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवर द्यावी. यासाठी सर्वप्रथम मी शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील बालवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना मंचावर आमंत्रित करते. यामध्ये बालवर्गातून तृतीय क्रमांक मिळवला आहे कुमारी ताजने मनस्वी कृष्णाईने. तरी मान्यवरांना विनंती करते की त्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा. 96.5%. द्वितीय क्रमांक मिळवला आहे तर द्वितीय क्रमांक मिळवला आहे जाधव ऋतुध्वज पांडुरंग याने. .75%. तर प्रथम क्रमांक मिळवला आहे रमणे साक्षी प्रमोद. वर्ग पहिलीतून तृतीय क्रमांकाचे 2 मानकरी आहेत बमणे स्वरा विकास 97.38%. तर आणखी तृतीय क्रमांक मिळवला आहे सूर्यवंशी अवधूत महेंद्र याने.
द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे झालटे किरण रमाकांत. प्रथम क्रमांक तर प्रथम क्रमांक वर्ग पहिलीतून मिळवला आहे मोकासे तेजल गोरखीने. सर्व पालकांना मी विनंती करते की आपल्याच विद्यार्थ्यांचा गुणगौरव आपल्याला करायचा आहे, तर टाळ्यांचा प्रतिसाद तर आलाच पाहिजे. वर्ग दुसरीमधून तृतीय क्रमांकाचे 2 मानकरी आहेत. यामध्ये सर्वप्रथम आमंत्रित करते कोलते आराध्या आजीनाथ. टाळ्यांचा कसूर कुठेही पडायला नको. सोनवणे ईश्वरी विलास तृतीय क्रमांक मिळवला आहे हिने. यानंतर मी खाकरे रुपेश गजानन याला मंचावर आमंत्रित करते. तर प्रथम क्रमांक मिळवला आहे लोखंडे राज योगेश याने. टाळ्यांच्या जोरदार प्रतिसादाने विद्यार्थ्यांचं आपण कौतुक करणार आहोत. वर्ग तिसरीमधून तृतीय क्रमांक मिळवला आहे शेलार भक्ती विजयीने. तर द्वितीय क्रमांक मिळवला आहे डकले अर्जुन सचिन. द्वितीय क्रमांकाचे 2 मानकरी आहेत. यानंतर मी कठारे शाश्वती स्वर्णीप हिला मंचावर आमंत्रित करते. तर वर्ग तिसरीमधून प्रथम क्रमांक मिळवला आहे शेख हुमेरा राजासाहेबीने. सर्वांनी जोरदार टाळ्यात विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे आहे. तसेच आपल्या प्रशालेमध्ये प्रत्येक वर्षी काही विद्यार्थ्यांची निवड अष्टपैलू म्हणून आपण करत असतो. जे विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आपला स्वतःचा असा काही ठसा उमटवतात, त्यात ते अग्रेसर असतात, अशा विद्यार्थ्यांची निवड अष्टपैलू विद्यार्थी व विद्यार्थिनी म्हणून आपण करत असतो. तरी मी मान्यवरांना विनंती करते अशा या अष्टपैलू विद्यार्थ्यांचा देखील त्यांनी गुणगौरव करावा. यासाठी मी मंचावर सर्वप्रथम आमंत्रित करते वर्ग चौथीतून अर्जुन सचिन डकले याला. अष्टपैलू विद्यार्थी आहे चिरंजीव डकले अर्जुन सचिन. तर विद्यार्थिनींमधून वर्ग चौथीमधूनच आपण कुमारी शाश्वती स्वर्णीप कठारे या विद्यार्थिनीची निवड केली आहे. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. तरी यापुढील कार्यक्रमाची सूत्रे मी श्रीमती ऐराव मॅडम व श्रीमती तामटे मॅडम यांच्याकडे सोपवते. क्रमास उपस्थित अमृता भोपळे मॅडम, दामिनी पथक यांचे स्वागत करण्यासाठी मी संस्थेच्या युवा सदस्या सायली मॅडम यांना विनंती करते की मॅडम यांनी स्वागत करावे. तसेच दामिनी पथकातील मनीषा बनसोडे मॅडम यांचे देखील स्वागत सायली मॅडम यांनी करावे अशी मी यांना विनंती करते.
धन्यवाद मॅडम. संस्थेच्या माननीय सौ मीना निकम मॅडम यांचे स्वागत संस्कार बालक मंदिर प्री प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका सौ भाले मॅडम यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम. ज्यांची स्वप्ने दमदार असतात त्यांनाच ध्येय प्राप्ती होते. निव्वळ पंख असून काहीच फरक पडत नाही मित्रांनो, तर जिद्दीमुळे उडान सफल होते. नेतृत्व कुशल व सक्षम असेल तर प्रत्येक काम यशस्वी होते. म्हणून आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे माननीय श्री वाल्मिक सुराशे सर यांनी आपले विचार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. विश्वास मल्टीपर्पज चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेचं असलेलं संस्कार बालक मंदिर या बालक मंदिराच्या स्नेहसंमेलन प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित शिक्षक क्रांतीचे नेते आदरणीय प्राध्यापक मनोजरावजी पाटील, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय जगदीश देसले सर, ज्यांच्यामुळं आपल्या शहरातील विद्यार्थी सुरक्षित आहे त्या दामिनी पथकाच्या प्रमुख आदरणीय आमच्या निर्मलाताई निंभोरे, आपल्या संस्थेचे सहसचिव सुनीलजी निकम सर, ज्यांनी आताच प्रशासकीय कार्यभार स्वीकारला असे आदरणीय इंगोले सर, आपल्या या संस्कार बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका, सर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि ज्यांचा कार्यक्रम बघण्यासाठी आलेले आहेत ते सर्व पालकवर्ग. आपण बघितलं असेल या सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये खरं तर मी या ज्या शाळेचं नावच संस्कार आहे, मला असं वाटतं की सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फक्त संस्कारच या सुंदर पद्धतीने दिले जातात, कारण आता मी ते बक्षीस देताना बघितलेलं आहेत. इतक्या लहान वयामध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण करणं, त्यांच्यामध्ये स्पर्धेची आवड निर्माण करणं आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणं, असं सुंदर काम या बालक मंदिर आणि प्राथमिक विद्यालयाकडनं होतं आहे. आज या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी पुढे जावेत म्हणून शाळेचे जे काही सतत प्रयत्न बघितले मी, जवळपास यांच्या ही जे काही विद्यालय आहेत 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम देसले साहेब तुम्ही करतायत. आणि इतक्या लहान बालकांना संस्कारमय शिक्षण देणं, गुणवत्तापूर्वक शिक्षण देणं आणि गुणवत्तेकडे नेणं. आपण बघितलं असेल की आता नवीन शैक्षणिक धोरण या राज्यामध्ये येतं आहे, त्याचीसुद्धा पूर्वतयारी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत. प्रशस्त शालेय इमारत असतील, त्या ठिकाणचे विविध भाग, मग त्यामध्ये ज्ञानदानाचा विषय तर असतोच. त्यांनी आताच सांगितलं की प्रत्येक वर्गामध्ये डिजिटल एज्युकेशन हवं आहे, म्हणून डिजिटल बोर्डची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. एवढंच नाही तर क्रीडा विभागाला महत्त्व आहे, संस्कृत विभागाला महत्त्व आहे, संगीत विभागाला महत्त्व आहे. सर्व गुण त्यालाच असं संस्कार असं म्हणतात, असं या ठिकाणी मी म्हणेल. खरं तर आज ही काही जास्त बोलण्याची वेळ नाही आहे. आपल्याला आपल्या पाल्याचं कौतुक बघायचं आहे आणि मला असं वाटतं की निश्चितच कौतुक बघून फक्त एकच विनंती करेल की आपलाच मुलगा व्यासपीठावर आला तर आपण एकट्याने टाळू वाजवून सर्वांनी टाळ्या वाजवायला पाहिजेत. कारण टाळ्या फक्त इथंच वाजवायच्या असतात, त्या घरी न्यायच्या नसतात. कारण एकटं जर वाजताना बघितलं तर लोक वेगळ्या संशयाने बघतात. मग सर्व पालकांना विनंती करेल की टाळा इथंच वाजवा. मला या ठिकाणी बोलवलं, जास्त वेळ घेणार नाही. आमचा यथोचित आदर सत्कार केला म्हणून देसले साहेब आपल्या संस्थेचं या ठिकाणी आम्ही ऋणी राहतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. संस्कार, शिस्त, गुणवत्ता हेच आमच्या शाळेचे ब्रीदवाक्य आहे सर. त्यामुळे शिस्तीचे खूप काटेकोरपणे आमच्या शाळेत पालन केले जाते. तसेच आपल्याला अतिथी म्हणून लाभलेले आहेत
माननीय प्राचार्य श्री मनोज पाटील सर, सरांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त सगळे जमा झालेले पालक आणि विद्यार्थी, व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी, आताच बोललेले माझे ज्येष्ठ नेते वाल्मिक सुराशे सर, आता याच्यानंतर बोलणार निर्मला मॅडम. सध्या ह्या मॅडम दामिनी पथकामध्ये आहेत आणि दामिनी पथक शहरासाठी किती गरजेचं आहे त्यासाठी त्या काम करतात. त्या भाषण करायला येतील, मनोगत व्यक्त करतील, तेव्हा ते बोलतील की मला बोलायची सवय नाही, परंतु त्या खूप सुंदर बोलतात. त्यांचा आवाज एकदम पहाडी आहे. मॅडम, मी 2-3 कार्यक्रमामध्ये आपण सोबतच होतो. तुम्ही जर कदाचित निवडणुकीला उभं राहिले तर निवडून येसाल, माझं मत तुम्हालाच राहील. देसले सरांनी आणि त्यांच्या मॅडमनी जे आज 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. प्रचंड हे जोडपं प्रचंड मेहनत घेतं. शिक्षण तर प्रत्येक शाळा देते, परंतु शिक्षणासोबतच संस्कार आणि शिस्तही देणे, त्यासोबतच अशा वार्षिक स्नेह संमेलनाचे कार्यक्रम आयोजित करून आपल्या पाल्यांच्या सुप्त कलागुणांना वावसुद्धा देणे, त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचं कामसुद्धा या संस्थेच्या माध्यमातून होत असतं. आपल्या सर्वांना आवड आहे आपल्या मुलांनी आज काय परफॉर्मन्स केला आहे, मागील 8-15 दिवसापासून त्यांची काय तयारी चालू होती ती पाहण्यासाठी खरं तर आपण इथं जमला आहे. म्हणून जास्तीच्या शुभेच्छा देण्यात काही मजा नाही. मी सर्वांना संस्थेला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तसेच माननीय श्रीमती निर्मला निंभोरे मॅडम यांना मी मंचावर आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. आदरणीय व्यासपीठ, संस्कार शाळेचे संस्थापक आदरणीय देसले सर व माझ्याबरोबर सोबत बसलेले आहेत सर्व प्रमुख पाहुणे, विशेष मनोज पाटील सर, सह प्रमुख पाहुणे व विद्यार्थी, पालक आणि मित्रमैत्रिणींनो, मी खरंच सांगेल, पोलिसांचं काम काही भाषण देण्याचं नाही बघा. जसे पाटील सर म्हणतात तसे शहरात खरंच खूप ठिकाणी गेस्ट म्हणून निमंत्रित केलं जातं. आम्ही आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय मनोज लोहिया सर, उपायुक्त आदरणीय अपर्णा गीते मॅडम, आमच्या इन्चार्ज पोलीस निरीक्षक तायडे मॅडम व परदेशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल निर्मला निंभोरे दामिनी पथकमध्ये काम करते. गेल्या 7-8 वर्षापासून जवळपास 30 वर्ष नोकरी झाली. मी पालकांना एक विशेष आवाहन करेल, पालक मित्र आणि मैत्रिणी सर्वांना भाषण ऐकण्याची अजिबात इच्छा नाहीत, मी भाषण देणार नाहीत, परंतु आम्ही जे प्रकरण हाताळतोय खेदजनक गोष्ट आहात की शैक्षणिक क्षेत्र म्हणजे खूप हार्ड झालं, चालवणं सोपं नाही. तर एकदा खरंच संस्कार शाळेत म्हणजे आम्ही इतके पेट्रोलिंग करतो, पेट्रोलिंग करताना खूप ठिकाणी आम्हाला वेगवेगळ्या शाळेचे वेगवेगळ्या कॉलेजचे मुलं खूप ठिकाणी दिसून आलात, परंतु आत्तापर्यंत संस्कार शाळेचा कुठलाही विद्यार्थी कुठलाही कर्मचारी चुकीच्या ठिकाणी आम्हाला आढळून आला नाही. सर, सॅल्यूट देसले परिवार आणि सर्व शिक्षक वर्गांना की रिअली चुकीच्या ठिकाणी कुठेही कुठला मुलगा दिसून आला नाही. 4000 विद्यार्थी काही जोग नसतं. दुसरी गोष्ट, मी पालकांना एक आवाहन करेल की आज म्हणजे आज एक काळाची गरज आहे की प्रॉपर्टी थोडं कमी कमवा. सर्वांना वाटतं की आपण पैसा कमवून ठेवा, आपला मुलगा खूप सुखी राहील, परंतु कृपया करून प्लीज हा शब्द पोलिसांचा नाहीत, परंतु मी तुम्हाला प्लीज करून आवाहन करेल की खूप मुलं भरकटत आहे. जेव्हा आम्ही अवेअरनेस प्रोग्राम घेतो 8वी 9वी 10वीच्या मुलींना कशाला पाहिजेत बॉयफ्रेंड का म्हणून खूप अतिशय खेदजनक म्हणजे आम्हाला आमचं हृदय पिळावून जातं की कधी कॅफेमध्ये तर कुठे पाठीवर दप्तर मुलीचं 9वी 10वीची. तर आम्ही तर आमची एकच जात ती म्हणजे पोलीस, आमचा एकच कलर तो म्हणजे खाकी. मी पालकांना आवाहन करेल की मी तर पोलीस आहोत, तुम्ही जागृत पोलीस आहात. तुम्हाला जर कुठे वाटतं आहे कुठल्या एरियामध्ये काही इथं चुकीच्या ठिकाणी निर्जन स्थळ आहेत आणि मुलं मुली बसले आहे, काही ते घाणेरडे कमेंट करतात, कुणाची तरी लेखबाळ आहेत किंवा कुठला पुरुष त्रास देतो, मी महिलांनाही सांगेल की कोणीही कुठल्याही गोष्टीला बळी पडू नका आणि घाबरूसुद्धा नका. पोलीस प्रशासन आपल्या पाठीशी 24 तास म्हणजे एनी टाईम केव्हाही कॉल करा. तुम्ही रात्रीच्या 2ला जरी कॉल केला तर डायल 112 ही पोलीस हेल्पलाईन नंबर आहेत, यावर कॉल करा. तुमचं नाव गोपनीय ठेवलं जाईल.
अजिबात कुठेच लिकेज केलं जाणार नाही. इथं टायमिंगचं बंधन दिलेलं आहात की ओनली 5 मिनटं बोला मॅडम, आणि मी 5च मिनटं बोलेल. आम्ही खूप ठिकाणी अवेअर घेतो आहे सायबर क्राईम, म्हणजे मोबाईलवर होणारे दुष्परिणाम, गुड टच बॅड टच. आपल्या मुलामुलीचे मित्र कोण आहेत, पालकांना एक आवाहन करेल मी की कोण आहेत त्यांना जास्त मित्र न करता, मी विद्यार्थी पालकांना सुद्धा सांगेल जास्त मित्र करायची गरज नाहीत. जगात तर सर्वात सुंदर आजकाल एक फंडा निघाला बघा की कोचिंग क्लासेसचा मित्रमैत्री, शाळेचे मित्रमैत्रीण, नातेवाईकाचे मित्र, बरेच ग्रुप करतात. ग्रुपमधून खूप इंस्टाग्रामहून मुलींना ब्लॅकमेल केलं जातं आहे खूप ठिकाणी. आमच्याकडे त्याच तक्रारी आम्ही दररोजच्या जवळपास 10-20 या घटना हाताळतो आहे. आणि जरूर नाही कुणाच्या शाळेचं नाव लिकेज करावं की कुठल्या पालकाचं किंवा विद्यार्थ्याचं, गोपनीय काम करतो आम्ही. तर मी एक मुलांना, पालकांना, सर्वांना, विद्यार्थ्यांना आवाहन करेल की जगात सर्वात सुंदर मित्रमैत्रीण असेल तर आपले आईवडीलच, आईवडिलांपेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. एकदा जोरदार आपल्या आईवडिलांसाठी टाळ्या उद्या. दुसरी गोष्ट, कुणाचे कौटुंबिक वाद असेल तर भरोसा असेल. पूर्वी नाव होतं महिला तक्रार निवारण केंद्र, येथे आईवडिलांचं काउन्सिलिंग केलं जातं. जर कुणाच्या वैयक्तिक गाडी अडचण असेल तर नक्कीच शिल्लेखान्यामध्ये ऑफिस आहेत, माझा नंबर पण आहेत मॅडमकडं, सरांकडं. आम्ही आपल्या शाळेत 2-3 वेळेस आम्ही प्रोग्राम घेतलेत आणि अजूनही पुढच्या आठवड्यात आमचा एक प्रोग्राम आहे. मी मॅडमला पण सांगेल एक महिला पालकांचा आवर्जून अजून एक प्रोग्राम ठेवा. दुसरी गोष्ट, ज्येष्ठ नागरिकांना कुठे अत्याचार होत असेल, कुठलं बेवार जर एखादा अनाथ आईवडील सोडले गेलेलं असेल तर आपल्या पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठ नागरिक कक्ष आहेत, तेथे आपण संपर्क करून आम्ही विविध फाउंडेशनच्याद्वारे त्यांचं पुनर्वसन करतो. आम्ही हजारो महिलांना जीवनदान दिलंच. कालच एक घटना आली होती आमच्याकडं की एक माता म्हणते, मॅडम माझ्या मुलांनी मला खूप मारहाण केली, माझ्या बहिणीकडं मी 15 दिवस लपून बसले. कशाला ही अवलाद, खूप खेदजनक आहात. तर कोणीही सहन करू नका, मुलाचं सुद्धा सहन करू नका, शेजार पाजार सुद्धा सहन करू नका. आणि मी महिलांना आवाहन करेल, कोणीही कुठल्या गोष्टीला बळी पडू नका. मुलींना पण अजिबात घाबरायचं कारण नाही. आपल्याला निसर्गाने एक देण दिली बघा, कुठला पुरुष किंवा कुठला मुलगा आपल्या कुठल्या नजरेनं बघतो, आपण चुकू द्यायचं नाही. आणि जर कोणी आपल्याकडं बघतो तर आपला 7 नंबर 8 नंबर असं जागेवर बोलायचं, काय रे बाबा, काय रे क्यू रे. पोलिसांशिवाय मी तुम्हाला सांगणार नाही आमच्या शिवाय काय असतात, या तुम्हाला माहिती आहे काय शिवाय असतात. जागेवर त्याला टोकायचं आणि गाडीचा नंबर नोट करत चालायचा. बिलकुल आता बोलतील की मॅडम आल्या गेस्ट म्हणून आणि शिवाय शिकवून गेल्या. मी शिवाय शिकवणार नाही, मी गेस्ट म्हणून आले 2 मिनटं करता. आणि प्रत्येकाला वेध लागलेत की आपल्या मुलांचं आपल्याला कौतुक बघायचं आहेत. आणि इतकं डिसिप्लिनमध्ये इतकं सुंदर नियोजन केलं सरांनी. चला, मी आता बोलण्यासारखं भरपूर आहेत, परंतु मी शाळेत अवेअरनेस प्रोग्राम घेईल त्यावेळेस नक्कीच आमची टीम येऊन मार्गदर्शन करू. मी पुन्हा एकदा संस्कार शाळेचे संस्थापक, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी, पालक, मित्र आणि मैत्रिणी सर्वांनी आम्हाला इथं निमंत्रित केलं व 2 शब्द बोलण्यासाठी संधी दिलीत करिता मी पुन्हा सर्वांचे मनापासून आभार मानते व माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मॅडम. मी संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या वतीने व उपस्थित सर्व पालकांच्या वतीने आपणास शब्द देते की आपण दिलेल्या अवेअरनेसच्या सूचना आम्ही नक्कीच विद्यार्थ्यांमध्ये रुजवू व त्याचे पालन करू. धन्यवाद मॅडम. बोलके करावयास हवे असते संभाषण, बोलके करावयास हवे असते संभाषण, आधारासाठी हवे असते आश्वासन आणि जीवनाला योग्य दिशा मिळण्यासाठी आवश्यक असते मार्गदर्शन. आम्हाला नेहमीच मोलाचे मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री देसले सर यांना मी विनंती करते की सरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी उपस्थित आमचे मित्र माननीय श्री वाल्मिकजी सुरासे सर, तसेच श्री मनोज पाटील सर आणि दामिनी पथकाच्या प्रमुख माननीय श्री निमुरे मॅडम, तसेच उपस्थित सर्व पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, मला कल्पना आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पाहायचा आहे. फक्त मी याच 2च शब्द बोलणार आहे तुमच्याशी आणि माझं मनोगत संपवणार आहे. आपला संस्कार ग्रुप गेल्या 16 वर्षापासून आपल्या जाधववाडी परिसरात कार्यरत आहे आणि आज जो ही गरुड झेप आपल्या संस्कार ग्रुपने घेतलेली आहे त्याच्यामध्ये बालक असेल, प्राथमिक असेल, माध्यमिक, इंग्लिश मीडियम, इंग्लिश हायस्कूल या सगळ्या युनिटचा खूप मोठा सहभाग आहे. आणि या सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही सर्व पालकांनी जी मदत केलेली आहे किंवा जो विश्वास संस्कार ग्रुपवर ठेवलेला आहे
त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आमच्या संस्थेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद आणि आभार व्यक्त करण्यासाठी आज येथे उपस्थित आहोत. आपला संस्कार ग्रुप संस्कार, शिस्त आणि गुणवत्ता याच्यावरच मार्गक्रमण करून आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटत आहे. यापूर्वीही आपल्या विद्यार्थ्यांचं गुणवत्ता जास्तीत जास्त कशी वाढवता येईल आणि त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यावर आपल्या शाळेचा फोकस असतो, संस्थेचा फोकस असतो. गेल्या 10 वर्षापासून माध्यमिक विभागाचा 100% रिझल्ट, तसेच इंग्लिश मिडियमचा सुद्धा 5 वर्षापासून 100% रिझल्ट हे त्याचंच द्योतक आहे. तशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षा असतील, स्कॉलरशिप असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतील, यामध्ये सुद्धा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा आपले विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा यश मिळवत आहेत. यामध्ये आमच्या मुख्याध्यापकांची, शिक्षकांची सुद्धा तेवढीच मेहनत मला दिसून येते. इथून पुढे सुद्धा आपला संस्कार ग्रुप आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच कटिबद्ध असेल एवढी मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून अजून आपल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी आपल्याला काय करता येईल यासाठी आपण स्टीम एज्युकेशन हा एक नवीन प्रोग्राम आपण जूनपासून लॉन्च करणार आहोत, की ज्यामध्ये रोबोटिक्स, गेमिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कोडिंग, ॲबॅकस हे सगळे महत्त्वाचे विषय आपण या विद्यार्थ्यांना इयत्ता पहिलीपासून शिकवण्याचा निर्णय आपल्या संस्थेतर्फे घेण्यात आलेला आहे. तशाच पद्धतीने मॅथ लॅब, सायन्स लॅब अजून त्याला इम्प्रूव्हमेंट कसं करता येईल यासाठी सुद्धा आपला प्रयत्न आपण करत आहोत. तसेच पुढील वर्षापासून प्री प्रायमरी सेक्शनचं CBSE पॅटर्नसुद्धा आपण आपल्या संस्थेमार्फत चालू करण्याचा निर्णय हा घेत आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे जे आवश्यक आहे ते आपली संस्था आपण करत आहोत. तुमचं सगळ्यांचं सहकार्य यापूर्वीही मिळालं आणि इथून पुढेही मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. फक्त एक शेवटचं सांगेल की सगळ्या पालकांनी आपल्या पाल्यांचा कार्यक्रम जसा तुम्ही एन्जॉय करणार आहात तसा शेवटपर्यंत एन्जॉय करा, कारण कार्यक्रम सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अतिशय चांगला आपण सेटअप केलेला आहे. बऱ्याच वेळेस पालक फक्त आपल्या विद्यार्थ्यांचं कार्यक्रम पाहतात आणि निघून जातात. तर मला वाटतं 2.5 तासाचा 2 ते 2.5 तासाचा आपला कार्यक्रम आहे. तुम्ही जर सर्व पालकांनी या मुलांना जर प्रोत्साहन दिलं तर आमच्या शिक्षकांनी जी मेहनत घेतलेली आहे तर ती मला वाटतं निश्चितपणे ती फळ येईल. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद सर. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना स्टेज समोरील आसनावर आसनस्थ होऊन पुढील सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा ही विनंती करते. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. येणारा प्रत्येक क्षण जाण्यासाठी असतो, जाताना मात्र तो क्षण खूप काही सांगून जातो. अशा या क्षणाची पूर्तता म्हणजे आभार प्रदर्शन. आभार प्रदर्शनासाठी मी सहशिक्षिका श्रीमती स्वाती आवारे मॅडम यांना विनंती करते. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी माननीय श्री वाल्मिक सुरासे सर, माननीय श्री मनोज पाटील सर, माननीय श्रीमती निर्मला निंभोरे मॅडम, माननीय श्री अमृता भोपळे मॅडम, माननीय श्रीमती मनीषा बनसोड मॅडम, तसेच आपल्या संस्थेचे सर्व पदाधिकारी या सर्वांनी आपल्या कार्यक्रमासाठी बहुमूल्य वेळ दिला व उपस्थिती दर्शवली. आपल्याला योग्य असे मार्गदर्शन केले त्या सर्वांचे मी संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे मनपूर्वक आभार मानते. तसेच आपल्या संस्थेचे शैक्षणिक सल्लागार व सर्व विभागाचे मुख्याध्यापक, सहमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षकवृंद व उपस्थित असलेल्या सर्व कर्मचारी वर्ग व आपल्या चिमुकल्यांना प्रोत्साहित देण्यासाठी इथे उपस्थित असलेले सर्व पालक, तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्यांचे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. संस्कार ग्रुप ऑफ एज्युकेशनतर्फे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या चिमुरड्यांचा डान्स बघूया आणि आनंद घेऊया. नवचे
सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखासया बळ देनवे पंखासया बळ देनवे घे पावण्या आकाश दे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे